ब्रह्मपुरी नागभीड मार्गावर गुरुवारी सायंकाळी एका डिझेल टँकरला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली। वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात येत असलेल्या अंडरपासच्या कामावर हा टँकर आला असताना अचानक ही आग लागली। आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी नागभीड मार्गावर सध्या वन्य प्राण्यांच्या आवागमनासाठी नागपूरच्या एका कंपनीमार्फत अंडरपासचे काम सुरू आहे। या कामावरील मशिनरीला डिझेलचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक पेट्रोल पंपचा टँकर सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास साईटवर पोहोचला होता। टँकर उभा असतानाच अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच संपूर्ण टँकरने पेट घेतला। डिझेल असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट लांबूनच दिसत होते। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक थांबवून धरली होती। त्यावेळी वाहतूक खोळंबली होती। या आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने आग लागताच चालकाने आणि जवळ असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। आगीचे नेमके कारण कळू शकले नाही।